कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आय एम सॉरी गाईस। कशासाठी? निशीला त्रास झाला त्यासाठी, मी तिला इतकं सगळं बोलून गेलो त्यासाठी, आणि आता तुम्हाला सुद्धा माझ्यामुळे त्रास होणार आहे। नीरज, अरे कसला त्रास? तुम्हा सगळ्यांना माझ्यामुळे इनकन्व्हिनियन्स होणार। तुला तुझा अभ्यास करायचा असेल, त्यात कुठे तुला आता तुझी पर्सनल स्पेस शेअर करावी लागणार। नीरज, असं काही नाहीये। मुळात या घरात पर्सनल असं काही नाहीये। राईट। ह्या घरात कुणीही कधीही कुणाच्याही रूम मध्ये येऊ शकतं, राईट श्रीनिवास? हा म्हणजे इथे सगळे छान मिळून मिसळून राहतात। हा नीरज, रिलॅक्स। आधी मलाही सवय नव्हती, बट सी आता हे माझंच घर आहे। सो नीरज सचदेव, प्लीज स्वतःला असं ऑकवर्ड वगैरे करून घेऊ नकोस। हे तुझंच घर आहे असं समजून राहा। आणि तू काय आमच्यासाठी आता परका किंवा अनोळखी नाहीयेस काय निशी? निशी, प्लीज आता रडू नकोस। हा निशी, हे बघ आता सगळं छान झालंय। पण श्रीनिवास, निशीला रडायला रिझन लागतं का? हा हा हा, हे बाकी खरंय। नीरज, तुला माहितीये का, निशी लहानपणापासूनच अशी आहे। शाळेत असताना ती पहिली आली तरी रडायची, कारण तिच्या मैत्रिणीला तिच्यापेक्षा कमी मार्क्स मिळाले याचं तिला वाईट वाटायचं। आणि मग ती मैत्रीण तिच्यासमोर हात जोडून सांगायची की बाई, हे बघ नेक्स्ट टाइम आहे ना, मी तुझ्यापेक्षा चांगले मार्क्स मिळवेन, पण प्लीज तू रडू नकोस। सिरियसली निशी? बट हो, हे खरं आहे। नीरज, निशी खरंच अशीच आहे। यु नो, मावशी लंडनला आली होती ना, तेव्हा निशीचा फोन आला होता तिला, अँड ती रडत होती। डू यू नो वाय? ओवी नाही, मला सांगू दे ना। सो व्हॉट हॅपन्ड वॉज, इथं ना आय थिंक कॉलेजमध्ये काहीतरी इव्हेंट होता, राईट? अँड मॅडमला साडी नेसायची होती, आणि तिला ते जमत नव्हतं, म्हणून रडत रडत मावशीला कॉल केला होता। नाही, हे तर काहीच नाहीये। चुकून कधी निशीला झुरळत दिसली तर निशी टेबल, खुर्ची, बेड कशावरही उभी राहून थया नाचू शकते। मी तर निशीला असं झुरळासमोर हात जोडून उभा असताना पाहिलंय। ती त्याला सांगत होती की झुरळ भाऊ, प्लीज तुम्ही इथून जा, नाहीतर मी दादांना सांगेन। हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।